हा आपण खासदार कुठले मोठी खूप पाहायला मिळाली आणि कसं बघताय एक गोष्ट अशी आहे की शेवटी हे सिनियर लोक आहेत सगळे खासदार हे, आणि त्यांना स्वतःची मतं असतात. स्वतःच्या मताने ते निर्णय घेऊ शकतात. आणि सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामं ही भारताच्या स्तरावर आदरणीय मोदी साहेबांच्या आणि अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली चालू आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि पवार मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हे चालू असल्यामुळे एक प्रचंड आकर्षण हे सगळ्याच लोकप्रतिनिधींचं या विकास कामांच्या संदर्भात आहे. आणि त्याच्यामुळे मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे असं बिलकुल नाही. आणि त्याच्यामुळे जे काय घडलेलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे, देशाच्या हिताचं आहे असं मला वाटतं. खासदार ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे आणि असं झालं शिवसेना भाजपनंतर एक नंबरचा पक्ष म्हणेल. नाही बघा, मला एवढंच आहे की ज्यावेळेला एखादी फूट होते त्यावेळेला त्याच्यामधल्या सगळ्या टेक्निकल फॉर्मॅलिटी पूर्ण करायला लागतात. गट स्थापन व्हायला लागतो, गटाला अध्यक्षांनी मान्यता द्यायला लागते, विधान म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता द्यायला लागते, आणि त्याच्यानंतर मग त्याचं विलिनीकरण व्हायला लागतं. तोपर्यंत ह्याची चर्चा करणं हे योग्य होणार. हल्ली मला कुठल्याही ज्योतिषाकडे जाताना भीती वाटते. लोक नाहक आरोप करतात. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही कुठल्या तरी ज्योतिषाला विचारला तर बरं होईल, पण तुम्ही हा प्रश्न मी कोणाला जाऊन विचारणार नाही, एवढं मी आपल्याला नक्की सांगतो. मला एवढंच सांगायचंय की महाराष्ट्राला स्वतःची एक परंपरा राहिलेली आहे, आणि ही परंपरा, त्याचं पालन हे संजय राऊत करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी जाणीव ठेवावी की जर बाळासाहेब आज असते तर बाळासाहेबांनी त्यांना असं बोलायला कधीही दिलं नसतं. बाळासाहेब असताना सुद्धा पक्षामध्ये फूट पडलेली होती, परंतु ज्या संयमाने त्यांनी परिस्थिती हाताळली त्याचा आठवण प्रत्येकाने करून दिली पाहिजे, केली पाहिजे असं मला वाटतं. संजय राऊत म्हणतात की आता त्या खासदारांना तोडणार, म्हणजे तोडण्याची भाषा आता संजय राऊत करायला लागते. संजय राऊतांची भाषा अयोग्य आहे, खालच्या दर्जाची आहे, आणि ती महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारी आहे. एवढंच मला या संदर्भात सांगायचं.